हे गाईज वेलकम टू न्यू व्लॉग. तर आजचा व्लॉग मी शूट करतो आहे पूर्ण 21 दिवसानंतर. खूप गोष्टी चालू होत्या त्यामुळे टाईम भेटत नव्हता. लाईफमध्ये असं लो पोलमध्ये बसल्यासारखं वाटत होतं, त्यामुळे म्हणजे टाईमच भेटला नाही. ऑफिस घर ऑफिस घर ऑफिस घर. तर फायनली आज संडे आणि वाजले आता 5:30-6 वाजले. मी आणि व्यंकटेश जातो आता फिरायला. म्हणजे मला पूर्ण असं बोर झालं होतं घरात. म्हटलं आता निघावंच लागेल घराबाहेर. मस्त आंघोळ केली, फ्रेश झालो. आता आंघोळ केली आहे मी संध्याकाळी. आणि मग आता व्यंकटेश आणि मी जातो दगडूशेठ मंदिरात थोडं माइंड रिफ्रेश करून येऊ. आणि अभिषेक ओमकार तर नाही इथे, आणि अभिषेक पण त्याच्या मित्रांसोबत बाहेर जातो आहे. तुम्ही गाडीची हालत बघू शकता. म्हणजे बिलकुल टाईम भेटत नव्हता. फक्त ऑफिस घर चालू होता. त्यामुळे आज गाडीसुद्धा वॉश करायची होती, पण गाडी वॉश करू नाही शकलो, टाईम नाही भेटला. तर म्हटलं आता उद्याच करू, जाऊ दे मंडेला. आता मी आणि व्यंकटेश जातो. हे बा येतोय भाऊ हसत. आता पहिले चहा पितो आणि मग आम्ही निघू आता दगडूशेठ गणपती मंदिर. किती भारी वाटतंय पाय झाडं. हे हळूहळू ना पुण्याचं जळगाव होत चाललं आहे. इतकं गरम होतं एव्हा पूर्ण घाम येतोय. तरी आम्ही चहा पिली म्हणा. आणि आता मी एक पोस्ट वाचली, कुठेतरी 42 डिग्री सेल्सिअस झालं होतं तापमान. ते लोक आमच्याकडे पाहतात. व्यंकटेश थोडा ऑकवर्ड होतोय. गाईज आम्ही पार्क केली आता गाडी शनिवारवाड्याकडे. आता आम्हाला सगळे सिग्नल ग्रीन भेटले, त्यानंतर पार्किंग पण भेटली. असं पॉझिटिव्ह माइंडसेटने निघालं की असं होतं, सगळं व्यवस्थित होतं. त्यामुळे घराबाहेर निघा आणि टाईमवर पण निघा. पण यार घराबाहेर निघा, कारण इतकं बोर होत होतं ना आम्हाला. अक्षरशः डोकं आऊट झालं होतं पूर्ण. मग शेवटी उठलो, आंघोळ केली, फटाफट निघालो. आता जातो मंदिराकडे पायी इकडे. मला कोणी सांगेल का की बंद का बरं आहे लाल महल? कधीचं बंद आहे, भरपूर वर्ष झालं. इथे आज खतरनाक क्राऊड आहे. बरं झालं इकडे गाडीने घेतलेलं आहे. इथे एकदम फटाफट चालते, काहीच टेन्शन नाही आहे. आम्ही एकदम मागून लागलो होतो. आता लगेच अर्ध्यापर्यंत पोहोचलो. आता मंदिराकडे आलो आहे. गरम होते पण मध्ये मध्ये फॅन आहे म्हणून बरं आहे. आणि इकडे पीस ऑफ माइंड भेटते. आता पडत आहे लोक अक्षरशः. अरे केव्हाचे आरामशीर चालत होते, म्हटलं लोक. आता लाईन लागून लोक आता डायरेक्ट स्पीडचं फास्ट ट्रॅकवर आले आता डायरेक्ट. चला आता मध्ये आता दर्शन घेतो, मग तुम्हाला भेटतो. फायनली आत्ता दर्शन झालं आमचं. पूर्ण झालं, खूपच लवकर झालं, 15 मिनिटात झालं. आणि इतकी गर्दी ओलांडत आलो आहे आम्ही, पूर्ण घामाला आहे. पण मग रूममध्ये बसण्यापेक्षा नाही इथली शांती, इथली कलकल बरी आहे. खरं सांगतो, रूममध्ये इतकं बोर होत होतं. तर मी भरपूर वेळा सांगितलं तुम्हाला. पण काल सॅटर्डेला पण मी रूमवरच होतो, संडेला पण रूमवर. याचं तर वर्किंग होतं सॅटर्डेला. आता बरं वाटतं. आम्ही शनिवारवाड्यात बसले. आता इथून आमचा प्लॅन बनतो आहे की आम्ही दोघंच इथं बर्गर कॅम्पला बर्गर खायला जाऊ. बाकी इथे कलकल आहेच, लोक बसले त्यांचे. लाईटिंग पण एकदम भारी वाटते. मी बाहेर निघाल्यावर आमच्या चेहऱ्यावर असा नूरे फतेह शिकत दिसत असेल तुम्हाला. एकदम मध्ये बोरिंग वाटत होता. इथे भरपूर ट्रॅफिक, एकदम पॅक आहे, पूर्ण रोड पॅक आहे. म्हणून आम्ही गाडी बरं झालं तिकडेच लावली. आता 5 मिनटं बसू आणि बर्गर कॅम्पला जाऊ. बाई इथे कमी गर्दी आहे. हे पाय पूर्ण पॅक आहे. हे दगडूशेठच्या पोळे सुद्धा. कारवाले कसं काय करतच नाही काय माहिती. ते व्यंकटेश फोनवर बोलतोय. मी ट्रॅफिक पाहत बसलो. मनपाचा ब्रिज. गाईज मी विचार खूप करतो की ब्लॉगमध्ये हे बोलू ते बोलू, पण जेव्हा कॅमेरा ऑन होतो तेव्हा लक्षात नसतं. तर ठीक आहे, हळूहळू शिकू आपण. तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करून द्या.
दिसत असेल तुम्हाला भरपूर गरम होतं आहे. टेम्परेचर डायरेक्ट 40-42 आहे. म्हणजे आता कमी आहे, दुपारी होतं तेवढं. आता हीट खूप वाढली आहे. तर पटकन सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करा. rohit_t.gosavi आहे. नक्की फॉलो करा. खूप लोकांना नाही, मम्मीला गैरसमज होतो. मी शनिवारवाडा सांगितलं की लगेच लवकर घरी जा. तर मम्मीला प्रूफ म्हणून मी व्यंकटेश सोबत आलो. पाहून घे, मी इथे सगळे लोक बसले दिसले. हां, गाईज इथे नेक्स्ट लेवल गर्दी आहे. खूप वेळानंतर आम्हाला जागा भेटली आहे. बरं आहे आम्ही आज 2च जण होतो म्हणून लवकर जागा भेटली. बाकी आम्ही बर्गर वगैरे घेतले आमचे. आमचा बिल नंबर पण 937. केव्हाची वाट पाहतो गाईज. केव्हाचे बसले तरी अजून आले नाही बर्गर. मला वाटतं LPGवरनी चुल्यावर बनवत आहे बर्गर. चुल्यावरच बनवत आहे ना. LPGचे क्रायसिस चालू आहे म्हणून. पूर्ण 120 मिनिटानंतर आमचा वर्ग आला आहे. बिचारा थकून गेला. आता खाऊ आम्ही खतरनाक एकदम. थांब रे, मी पण घेतो फ्रेंच फ्राईज. येस, जस्ट घरी आलो गाईज. आता आम्ही व्यंकटेशचं ऑफिस आहे म्हणून व्यंकटेश घरी गेला, वर गेला. म्हटलं मी ब्लॉग एंड करून येतो. तर बर्गर कॅम्पनंतर बिलकुल कॅपॅसिटी नव्हती की काही शूट करू वगैरे, कारण एकदम गरम होत होतं आणि गर्दी पण होती आज. तर मग निघालो डायरेक्ट तिथून इकडे आलो. तर जे पण माझ्यासारखे बॅचलर आहे किंवा कॉलेजमध्ये ते जे रिलेट करू शकता, तर सॅटर्डे संडे मी फक्त एवढंच सांगतो, रूमवर बसून रील्स स्क्रोल करण्यापेक्षा संध्याकाळी बाहेर फिरून या. एकदम भारी वाटतं. थोडं ग्रीनरी पाहून या बाहेरची, पुण्याची. मस्त वाटतं बाहेर. आज वातावरण पण भारी होतं म्हणून आम्ही निघालो अचानक. तर ठीक आहे, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.